तर अत्यंत महत्त्वाचा असणारा इतिहास आपण पोलीस भरतीसाठी पाहणार आहोत. ओके. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास आणि काही प्रश्न शिवाजी महाराजांवरती पण आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. प्राचीन भारताचा इतिहास. तर त्याच्यामध्ये येतं सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असेही म्हटले जाते. ओके. सिंधू संस्कृतीला काय म्हटलं जातं? तर हडप्पा संस्कृती असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर सिंधू संस्कृतीचा शोध 1921 साली लागला. सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला? 1921 साली लागला. हडप्पा संस्कृतीचे उत्खनन दयाराम साहनी यांनी केले. हडप्पा संस्कृतीचे उत्खनन कोणी केले? तर दयाराम साहनी यांनी केले. मोहेंजोदडोचा शोध राखालदास बॅनर्जी यांनी लावला. तर हडप्पा संस्कृतीमध्येच एक मोहेंजोदडो नावाचं एक ठिकाण होतं, त्याचा शोध कोणी लावला? तर राखालदास बॅनर्जी यांनी लावला. ओके. त्याच्यानंतर सिंधू संस्कृतीत पक्क्या विटांचा वापर केला जात असे. सिंधू संस्कृतीमध्ये कच्च्या विटाचा नाही तर पक्क्या विटांचा वापर केला जात असेल. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. त्याच्यानंतर आर्यांची मुख्य व्यवसाय पशुपालन व शेती होते. आर्यांचे मुख्य व्यवसाय काय होते? पशुपालन व शेती होते. त्याच्यानंतर वेद संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. वेद कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत? तर वेद संस्कृत भाषेत लिहिलेले आहेत. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध होते. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होतं? तर गौतम बुद्ध होते बौद्ध धर्माचे संस्थापक. बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला. बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला. त्याच्यानंतर महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते. महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते? तर ते 24वे तीर्थंकर होते. ओके. त्याच्यानंतर सम्राट अशोक मौर्य साम्राज्याचा महान राजा होता. कोण होता? तर सम्राट अशोक. तर सम्राट अशोक मौर्य साम्राज्याचा महान राजा होता. ओके. त्याच्यानंतर कलिंग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. कलिंग युद्धानंतर अशोकाने कोणता धर्म स्वीकारला? तर बौद्ध धर्म स्वीकारला. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण मध्ययुगीन मध्ययुगीन भारत पाहणार आहोत. ओके. नंतर दिल्ली सल्तनतची स्थापना कुतुबुद्दीन ऐबकने केली. दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली? तर कुतुबुद्दीन ऐबकने केली. आणि कुतुबुद्दीन ऐबकवरती 2 महत्वाचे पॉइंट आहेत. तर हा एक पॉइंट आहे त्याच्यापैकीच. गुलाम वंशाचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक होता. तर गुलाम वंशाचा संस्थापक कोण होता? तर तो होता कुतुबुद्दीन ऐबक होता. गुलाम वंशाचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक होता. अल्लाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण व्यवस्था सुरू केली. अल्लाउद्दीन खिलजीने काय केलं बाबा? बाजार नियंत्रण व्यवस्था सुरू केली. त्याच्यानंतर मोहम्मद बिन तुगलकने राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली. मोहम्मद बिन तुगलकने राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलवली. ओके. मोहम्मद बिन तुगलक तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. त्यानं दिल्लीहून राजधानी त्याची दौलताबाद येथे हलवली. त्याच्यानंतर अकबर हा मुघल साम्राज्यातील महान राजा होता. अकबर हा मुघल साम्राज्यातील महान राजा होता. ओके. त्याच्यानंतर अकबराने दिन ए इलाही धर्म सुरू केला. अकबराने कोणता धर्म सुरू केला? तर दिन ए इलाही हा धर्म सुरू केला. ताजमहाल शहाजहानने बांधला. ताजमहाल शहाजहानने बांधला. हा इतका कॉमन प्रश्न आहे. जरी तुम्हाला कोणत्या नातेवाईकाने सहज विचारलं किंवा तुमच्या पाहुण्यांमध्ये एखादं छोटंसं कार्ट असतं, ते तुम्हाला विचारते किंवा ताजमहाल सहज विचारतात, त्यालाही माहिती असतं ताजमहाल कोणी बांधलाय? ताजमहाल शहाजहानने बांधलाय. तरी तुम्हाला जस्ट रिचेक करण्यासाठी विचारते की बाबा ताजमहाल कोणी बांधला आहे? तर त्याला सांगायचं ताजमहाल शहाजहानने बांधला आहे म्हणून. त्याच्यानंतर मराठा इतिहास आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला आहे. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कुठे आहे? तर शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. जिजामाता शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. हा खूप कॉमन प्रश्न आहे. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांवर संस्कार केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, हे पण माहिती आहे. काही वेळेला ही माहिती नसतं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणी केली म्हटल्यानंतर त्यांना ते विचारामध्ये पडत असतात, तर शिवाजी महाराजांनी केली. ओके. त्याच्यानंतर रायगड ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. तर
तर रायगड ही मराठा साम्राज्याची राजधानी होती. ओके. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 रोजी मध्ये झाला. तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? 1674 मध्ये झाला. त्याच्यानंतर अष्टप्रधान मंडळाची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. अष्टप्रधान मंडळाची स्थापना कोणी केली? तर शिवाजी महाराजांनी केली. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे होते. कान्होजी आंग्रे होते. शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे होते. तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर आरमार प्रमुख कोण होते? तर कान्होजी आंग्रे होते. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते. संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे पुत्र होते. ओके. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा वध कोणी केला? तर औरंगजेबाने केला. हे आत्ताच रिसेंट एक मूवी येऊन गेला, त्याच्यामध्ये संभाजी महाराजांची पूर्ण स्टोरी आहे. त्याच्यामध्ये औरंगजेब, संभाजी महाराज, औरंगजेबला अक्षय खन्ना दाखवला आहे आणि संभाजी महाराजांचा रोल केला आहे. खूप मोठा तो ऍक्टर आहे, कॅटरीना कैफचा नवरा म्हणजेच विकी कौशल. ओके. त्याच्यानंतर पाहणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास. 1857चा उठाव भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा मानला जातो. 1857च्या उठावाला भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा मानला जातो. हा भारतातील पहिला स्वातंत्र्य लढा होता. तो झालेला 1857ला. आणि आपला देश कधी स्वातंत्र्य झाला? 1947ला. म्हणजे बरोबर बघा मित्रांनो, 90 वर्ष संघर्ष करत होतो. पहिला लढा 90 वर्षापूर्वी झालेला 1857ला. ओके. त्याच्यानंतर 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलं होतं? तर मंगल पांडे यांनी केलं होतं. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मंगल पांडे यांनी केलं होतं. त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाई झाशीच्या राणी होत्या. राणी लक्ष्मीबाई आहेत ना, या राणी लक्ष्मीबाई या झाशीच्या राणी होत्या. या झाशीच्या राणी होत्या. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर 1985 रोजी झाली. 1985 रोजी झाली. काँग्रेसचे संस्थापक A.O. ह्यूम होते. काँग्रेसचे संस्थापक कोण होते? A.O. ह्यूम होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हटले जाते. महात्मा गांधींना काय म्हटलं जातं? तर राष्ट्रपिता म्हटले जाते. गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले. गांधीजींनी कोणतं आंदोलन सुरू केलं? तर असहकार आंदोलन सुरू केलं. त्याच्यानंतर दांडी यात्रा 1930 साली झाली. दांडी यात्रा कधी सुरू झाली? तर 1930 साली सुरू झाली. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947 रोजी. महाराष्ट्र व समाज सुधारक. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले या कितव्या शिक्षिका होत्या? त्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. हे तर माहितीच आहे, वाचून म्हणजे पाठच झालेला आहे. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय संविधान कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी कार्य केले. शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी काम केले. शाहू महाराज ही एक खूप महत्वाची व्यक्ती आहे. त्याच्यानंतर परीक्षेसाठी तुम्हाला काही टिप्स देत आहे मी मित्रांनो. तर इतिहासात मराठा इतिहासावर जास्त प्रश्न येतात. ओके. त्याच्यामध्ये स्पेसिफिक टार्गेट करतात तारीख, स्थळे, व्यक्ती, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि वन लाईनर जे काही असतं म्हणजे फॅक्ट्स वगैरे जे काही असतं ते पाठ म्हणजे तुम्हाला तोंडपाठ म्हणजे तोंडपाठच लागतं. तर अशा प्रकारे आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे असणारे हे प्रश्न पाहिलेले आहेत. तर हे तुम्हाला तोंडपाठ असणं आणि माहिती असणं गरजेचंच आहे. जरी तुम्ही काही काम करत असाल, कुठे बाहेर फिरत जात असाल, जरी तुम्ही हा व्हिडिओ लावला आणि जस्ट ऐकला तरीही तुम्हाला सहजरित्या हे पाठ होऊन जाईल. ज्यांना पाठ होत नाही त्यांनी व्यवस्थितरित्या हे सगळं पाठ करून घ्या. ओके. तर मग चला मग भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की दुसरं लेक्चर कोणत्या विषयावरती घेतलं पाहिजे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. अभ्यास करा, खूप खूप अभ्यास करा आणि वर्दी तुमच्या अंगावरतीच चढवा.